सज्ज होते गोलंदाज. हा चेंडू आखून टाकण्याचा क्लिक करण्याचा प्रयत्न होता. फसला चेंडू निर्धाव. पहा 0-0 इथं सुरुवात होणार आहे. उसळ घेतला आखून टप्प्याचा चेंडू होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून चढवला यस आणि हाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय आपण. नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल परंतु चौकार आहे की षटकार आहे. चेंडू कुठे गेलाय आणि हा षटकार. गणेश खंडागळे मुख्य खेळ म्हणून नक्कीच क्रिकेटमध्ये हा प्रकार देखील येऊ घातलेला आहे. हा पिच क्रिकेट आणि खूप जुन्या काळामध्ये तुम्हाला हा खेळ घेऊन जातो. क्रिकेट खेळतो तो आणि बघायचंय कुलदीपची यष्टी उद्ध्वस्त. पहिला धक्का षटकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये कुलदीपला तंबूचा रसा धरावा लागतोय. पहिला गडी बाद क्रांतीवीर नवला कुंबळे. क्रिकेट मॅच हिटिंग करायचं बाद झाला होता तो मैदानामध्ये कुलदीप. पहिल्या खेळाडू आणि समोर आहे तो स्वप्नील. एक षटकार ठोकून या स्वप्नीलला खातं खोललं होतं. वाईड चेंडूचा इशारा आकाशामध्ये चेंडू आणि मला वाटतंय ओ झेल सुटला. नजर हटी दुर्घटना घटी. कशा प्रकारे घटना घडली घनवट साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूयात. बघा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु धाव नक्कीच घेतली नाही. धाव फलकावरती आपण हो बघा आकाशाला गवसणी घालतोय हा चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा जीवदान. लागोपाठची 2 जीवदान कुठे घेऊन जातील या सामन्याला आणि ते स्वप्नील शेटेला दिलेलं जीवदान ज्यानं फक्त धावा बनवल्या आहेत नवला कुंबळे संघासाठी. एक षटकार त्याने अगोदरच ठोकत आक्रमक दाखवलेले आहेत. इतर खेळाडू अजून संघर्षासाठी किंवा झगडतायत फॉर्म साठी झगडतायत आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोब फलंदाजी करणारा स्वप्नील शेटे आणि त्यालाही जीवदान मिळतंय. नक्कीच स्वप्नील शेटे जीवदानाचा फायदा जागेवरती ठेवायचा आहे आणि चेंडू फिरवायचा सुद्धा आहे ना म्हणे. षटक संपलं नक्कीच क्रिकेट तुम्हाला देईल. हा चेंडू आखून टप्प्यात चेंडू होता. स्टिअर केलाय बघा आणि तिथे डिक्लेरेशन एरिया असल्यामुळं 2 धावा मिळतील. धाव फलक 2 पुढे जातोय. तो 16 धावा. कुलदीप खेड तालुक्यातला कुलदीप होता तो बाद झाला. आयकॉन म्हणून तो संघाची जबाबदारी असते भिस्त असते. अहो बाहेर पिकवून आणि फलंदाज बाद अमोल जाधवने टिपलेला सुरेख झेल. एक चित्तथारक झेलाची नोंद आपल्याला पाहायला मिळते आणि बाद होतोय तो तुषार शेटे. रात्री तुम्ही मॅच बघितली असेल. अतिशय चांगला क्षण होता तो. इतक्या दिग्गजांना एकाच व्यासपीठावरती पाहण्याचा एकाच मैदानामध्ये एकाच संघामधून पाहण्याचा. पॉन तेंडुलकरची जी सिरीज आहे ती बघायला मिळेल. दरम्यान जाऊयात या मैदानावरती. हा चेंडू होता आखून टप्प्याचा उद्देश बाहेर वाईड चेंडूचा इशारा येतोय पंचाकडून. कारण ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू होता. परत एकदा निर्धाव चेंडू. बऱ्याच वेळा आपण पाहतो वाटून घेतलेला आहे. त्यानंतर नक्कीच आपल्या सर्वांसमोर शब्दांची रास पोचणार आहेत दीपक मंगे. या ठिकाणी सन्मानित हो चेंडू पहा उंचावरनं खेळ आहे. त्याचबरोबर गणेश ठाकरे यांचे आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरती आहे षटकार मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं मात्र सज्ज होते. पहा चेंडू उसळलाय. जागेवरती टनकन उडी मारली होती गोलंदाजाने. प्रचंड मोठं अपील केलं गेलंय आणि पंचांनी कळवलंय की हा लाभाला आहे. अपील जगात फक्त ठिकाणी अप्रतिम टाकला गेला आहे. दरम्यान षटक संपतंय. 4 षटकानंतर 27 धावा दिले. आमच्या काळोखे साहेबांनी ठिकाणी समजून त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. दरम्यान चेंडू हा चेंडू पहा किती सुंदररित्या टाकला गेला. या चेंडूला मेगा डॉट. नक्कीच आमच्या गणेश सरांचंही नाव विसरून ठिकाणी चालणार नाही. गणेश रूप खंडागळे स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत. धावफलक पुणे सरसावले तब्बल त्या माध्यमातून लाईव्ह अपडेट संपूर्ण जगभरात तुमची स्पर्धा आज पाहिली जात असणार. या स्पर्धेचे गडबड आणि तदनंतर पूर्ण केलेल्या 2 धावा. धडपड मैदानामध्ये सुरू आहे जिंकण्यासाठी आणि चालू आहे. परंतु अमेरिकेतला माणूस सुद्धा तुमच्या या स्पर्धेचे स्कोर अपडेटच्या घरात बसून पाहत असेल. ही टेक्नॉलॉजी जी आली आणि याच बरोबर परत एकदा जीवनदान मिळतंय. 2 धावानंतर धावफलक जाऊन पोहोचते. 32 धावा धावफलकावरती आहे पाहायला मिळतोय. हो गोलंदाजांची मुलारकरलेलं टाकला. यावेळेस नक्की जीवदान मिळणार नाहीये. फलंदाज बाद कुठला यावरती पंचांना विचारणा केली गेली आणि पंचांनी कळवलं की 18 क्रमांकाची जर्सी घातलेला
फलंदाजाकडे बाद दिला गेला. एका 60 चेंडू खेळत त्या ठिकाणी खेळला गेलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक आणि क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक देते हुए गए सीधा सीमा पार. कितने रनों केले? चौका 4 रनों केले. काही चेंडू पहिल्या इनिंग मध्ये बाकी असताना हा चेंडू अप्रतिम टाकला गेला मनोजद्वारे. गोलंदाजी कत्तल ज्या विकेटमध्ये पाहायला मिळते, परंतु गोलंदाजांनी या विकेट चेंडू परवेला चेंडू उसळून घेणारा चेंडू आहे, ढकलून दिलाय. हवेतनं चेंडू थेट लॉंग लेगला जो लॉंगॉनला गेला तोपर्यंत 2 धाव पडून पूर्ण होत आहे. तिसरी धाव होणार का? नक्कीच बरीचशी गडबड आणि तिसरी धाव होणार नाही. तृतीय क्रमांकाचा जर उल्लेख नावे तुमच्यापर्यंत पोहोचले. दरम्यान बॅटच्या आपलीकडे चेंडू होते, शॉर्ट स्कोर लिहिला, 45 दिशेला चेंडू गेलाय. विकेट किपर जीवाच्या आकाराने चेंडू मागे धावतोय, पळतोय, पहा गडबड आणि तदनंतर एकाऐवजी 2 धावा मिळतात. तिसरा होण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव होणार का? नक्कीच नाहीये. फलंदाज बाद. या ठिकाणी जेमतेम मोबदल्यामध्ये हे फक्त क्रिकेटचं प्रेम आहे मित्रांनो, यामध्ये दुसरी कुठली गोष्ट नाही. रन आपण पाहतोय, गडबड आणि फलंदाज बाद. 6 षटकांचा खेळ. सन्माननीय अनिल हगवणे साहेब आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न झाला आणि टॉस जिंकला जितेन शेळके संघ नायक मावळ ट्रॅकर्स. स्कोरर प्रदीप गायकवाड आणि याबरोबर पहिल्या चेंडूवरती का दुसऱ्या बॉलवरती अमोल जाधव आयकॉन 0 आयकॉन ना तो आयकॉन नाही अमोल जाधव. वा. तर नक्की ज्यांची आपण चर्चा करत होतो इथे बघायचंय दुसरा फलंदाज देखील बाद आणि बाद होणारा फलंदाज आहे सुरेंद्र गायकवाड. षटकार ठोकणारा फलंदाज 6 धावसंख्येवरती बाद झाला. मला वाटतं पटून काम करत असतात आणि 16 यशस्वी करत असतात. हा चेंडू बघा नक्कीच सूर त्या ठिकाणी मारला जातोय, परंतु तितकासा कॉन्फिडन्स दिसला नाही क्षेत्ररक्षकामध्ये. चेंडू सरळ गेला डिफाईन थर्डला. 1 धाव या ठिकाणी मिळाला, धाव फलकावर पोहोचतोय, करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच या स्पर्धेला मोठी झळाळी मिळते. आपण पाहतोय एक फाईन लेगला खेळलेला हा प्रयत्न होता. फाईन ग्लास त्यावेळेस चेंडू गेला आणि चेंडू फाईन लेगला गेल्यानंतर 1 धाव 2 धाव इथे मिळत आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघा आणि आपण पाहतोय 3 धावा थांबलं पाहिजे. खेळाडूंनी सुद्धा हे आपल्याला भिनवणं गरजेचं आहे. चेंडू बाहेर आहे, वाईड चेंडूचा इशारा. एका अतिरिक्त धावेने धाव परत पुढे जाईल. पहिल्या चेंडूवरच एक फलंदाज बाद झाला. बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि इथे झालेला खूप उशीर. अगदी वेगळा चित्त्याच्या चपळाईनं धाव फलकावरती घरच्या प्रेक्षकांसमोर हा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळलाय. कुलदीप चेंडूवरती फेक येते पुन्हा एकदा गणेश यांकडे, परंतु फेक तिथे खराब आहे. 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावण्यापर्यंत परत एकदा गणेश. आज गणेशच्या पाठीमागे हात धरू लागले. उदय लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर है खुदा होता है. हा चेंडू आकाशामध्ये बघा आणि झेल टिपला. 4था फलंदाज बाद. गणेश जरी बचावला असला तरी या ठिकाणी स्ट्राईक यांचा फलंदाज मराठीमध्ये म्हणे साखरे. आणि हा चेंडू इथं मात्र गणेश खंडागळेसाठी काळ ठरला आणि 5वाही फलंदाज बाद झाला. किती आनंद आणि उत्साह बघा. प्रत्येक खेळाडू हा मोठा झालेला आहे. इथे तंत्र काय वापरतायत? रिव्हर्सचा हा प्रयत्न बघा. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळीची सीमारेषा चिरून जाते, फाडून जाते, भेदून जाते, तोडून जाते. 4 रन. समाजामध्ये भारताला संरक्षण सिद्ध करणारा हा अवलिया. हा चेंडू आपली तर जोरात केलेली आहे, परंतु आपल्याचा कुठलाही परिणाम पंचांवरती होत नाही. दगडावर सुद्धा एक वेळ पाझर फुटेल असं आपण म्हणू शकतो, परंतु पंचांना कधीच असा चेंडू बघायचे. आखून टाकायचा चेंडू नो बॉलचा इशारा. ज्या प्रकारचे डाव योजना आखायच्या त्या आखल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे त्यांनी खेळलं पाहिजे. मैदान सोडून पळलं नाही. गडी बाद करत क्रांतीवीर 9 लाख उमरे संघाला नक्कीच आव्हान निर्माण केलेलं आहे. प्रतिस्पर्ध्यामध्ये आम्ही काही कमी नाही हे दाखवून गेले. डाव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड असेल. स्लोअर वर टाकलेला हा चेंडू थोडासा फ्लाईट दिला होता, कव्हरला ढकलला. 1 धाव तिथे आणि धाव बोलायला 1 ने पुढे. 24 धाव परांडे गोलंदाजीसाठी हा चेंडू परत स्टीअर केला. बॅकफुट पॉइंट असा शॉर्ट सर्कल चेंडू होते. 1 धाव. एका धावेने नक्कीच काम चाललं. चांगल्या प्रकारे किल्ला लढवलाय. रिव्हर्स सुद्धा मारण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. षटक संपलं. 3 षटक
पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हलक्यात ढकललाय. स्वप्नील शेटे चेंडूच्या पाठीमागे येतोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरी घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो थांबवावा लागेल. अन्यथा नुकसान तो रंगलाय. 17 चेंडू 17 धावांची गरज असलेला सामना. 5 चेंडू त्या ठिकाणी ऑफस्टंप ड्राईव्ह चालू केला गेलाय. ऑफसाईड चेंडूच्या पाठीमागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी होणार का? नक्कीच, कारण थ्रो थोडासा उशिरा. मगाशी उल्लेख केला गेला की स्पीड बसवले असतात आणि त्यावरती चेंडूचा स्पीड मोजला जातो. दरम्यान आता पाहूया एक वेगात धाव पूर्ण केली गेली. तिथं त्या गोलंदाजाच्या सर्व शैली तपासून पाहिले जातात आणि ठरवलं जातं की हा गोलंदाज चेंडू फेकतोय की नाही. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येत आहेत. एक धाव पडून पूर्ण होते. धाव फलक पुढे सरसावलाय. 31 धाव फलकावरती आहेत. अजूनही त्या ठिकाणी पप्पू शेट्टी यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. 5 चेंडू आले ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. 11 धावा फक्त मला वाटतं जिंकायला हव्या असतील, कारण धावफलक पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचतोय 32 धावांवरती. लागलाय की नाही हे आपल्याला घरात बसून पाहायला मिळतं. पहा गडबड केली गेली आणि तदनंतर 2 धावा. यावेळेस होणारी प्रत्येक चूक ही माग ठरणार आहे. षटक क्रमांक 34 ऋषिकेश. पहिला चेंडू डॉट बॉल. क्रांतीवीर नवला कुंभरे हा मागच्या विजय आहे. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज जातोय. गोलंदाजी मार्ग ऋषिकेश गोलंदाजी करतो. चेंडू हलक्यात गेला. कुलदीप ड्रायव्हर चेंडूच्या पाठवर आला. खराब क्षेत्र. तदनंतर 2 धावा. चुका चुका आणि चुका आयुष्यामध्ये एवढे तेवढ्याच रोमांचक अवस्थेमध्ये आहे. वाईडचा इशारा पंचांकडे केला गेला परंतु पंचांनी तो इशारा फेटाळलाय, कारण फलंदाज ऑफस्टंपच्या ठोके चुक. चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगला आग लावत बाहेर गेलाय. षटकार 6 धावा. मनोजच्या बॅटमध्ये 7 चेंडू एका धावेची गरज. चेंडू उंचावरनं खेळला आणि याच बरोबर या स्पर्धेला यावर्षी नवीन विजेता मिळेल काय? नक्कीच. D11 कोटेश्वरवाडी फायनल मध्ये जाऊन दाखल. तर यानंतर होणारा सामना